दर्यापूर मतदारसंघ सुद्धा बाहेरचं पार्सल चालणार नाही। भाजप करायचं, भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना बाजूला टाकून उलट स्वतःच नंबर लावून घेतील। अमरावतीत माजी आमदार तथा शिवसेना नेते अभिजित अडसूड आणि नवनीत राणा यांच्यात पुन्हा वाद पेटला आहे। नवनीत राणा यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक मोठे वक्तव्य केले असून यात त्यांनी म्हटले आहे की दर्यापूर मतदारसंघामध्ये आता बाहेरील पार्सल चालणार नसून या मतदारसंघात कमळाचाच उमेदवार राहील। नवनीत राणांच्या या टीकेला आता माजी आमदार अभिजित अडसूड यांनी प्रत्युत्तर दिले। दर्यापूर, अंजनगाव, सुर्जी आणि अमरावती माझं घर आहे। नवनीत राणा ताईच्या आधी अमरावतीत राहायला आलो। 10 वर्षांनंतर अडसूड साहेब आणि मी 5 वर्ष आमदार होतो। ताई लोकसभा हरल्या, त्यामुळे त्यांना आजची गर्दी बघून दुःख झालं असेल। नवनीत राणा यांना उमेदवारी नाही लढवायची तर मग साड्या कशाला वाटता? मी उमेदवारीची मागणी करत नाही, तुम्ही भाजपकडून मागणी करा। फक्त दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ नये। दर्यापुरात साड्या वाटप करून स्वतःच नंबर लावून नवनीत राणा उमेदवारी घेऊ पाहतात असा निशाणा अभिजित अडसूड यांनी राणांवर लगावला आहे। मला वाटतं तुम्ही त्या कार्यक्रमाला हजर होते सर्व। आपण दर्यापूरकरांचं प्रेम पाहिलं, किती हजारोच्या संख्येने स्वतः गाड्या काढून लोक त्या ठिकाणी हजर होतात। दुसरी गोष्ट, माझे घर आमदार असल्यापासून अंजनगाव शहरामध्ये जिजाऊ हाईट्समध्ये 202 रूम नंबरचा फ्लॅट आहे। त्यामुळे माझं घर अंजनगाव दर्यापूरमध्ये पण आहे, अमरावतीमध्ये नवसारीमध्ये पण आहे। आणि उलट टाईमच्या आधी या अमरावतीमध्ये आम्ही राहायला आलो। या ठिकाणी साहेब 10 वर्ष खासदार राहिले, मी 5 वर्ष आमदार राहिलो। आमची अंजनगाव दर्यापूरमध्ये घरं आहेत। आणि दुसरी गोष्ट, एक महत्त्वाचा विषय आपल्यामार्फत मी सांगू इच्छितो, ताई लोकसभा हरल्या त्यामुळे कुठेतरी त्यांना खूपच दुःख झालेलं दिसतं आजची गर्दी बघून। आणि दुसरी गोष्ट, सगळे पक्ष बदलून ताई इथपर्यंत आल्या, प्रत्येक पक्षाच्या नेत्याला भेटत आले आजपर्यंत। आणि कुठेतरी आत्ता शेवटी राष्ट्रवादीच्या खासदार झाल्या होत्या आणि मग राष्ट्रवादीच्या खासदार असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला, तेही निवडणुकीच्या ऐन वेळेवर। मी उलट भाजपचे, मला भीती आहे, भाजपचे जे उमेदवार त्यांच्यासोबत बसले त्यांची तोंडकर बघण्यासारखी आहेत, बिचारे ते घाबरलेले। कारण या दाखवत आहेत मी भाजपचा प्रचार करते आणि साड्या कशाला वाटप करतायत? मग उमेदवारी जर लढवायची नाही मग साड्या कशाला वाटप करतायत? आज भाजप करायचं, भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांना बाजूला टाकून उलट स्वतःच नंबर लावून घेतील। त्यामुळे भाजपच्या उलट उमेदवार जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही सावध राहा। मी तर माझी शिवसेना पक्ष म्हणून मी मागणी करतोय, तुम्ही भाजप म्हणून मागणी करा। महायुतीमध्ये आहोत, फक्त आपल्यापासून दोघांच्या भांडणात तिसराचा लाभ होता कामा नये। जे भाजपचे इच्छुक उमेदवार आहे, जे बिचारे इतके वर्ष मेहनत करतात माझ्यासारखे, तिसरा कोणतरी येणार, खोटं दाखवणार आणि तिकडे साडे वाटप करणार आणि उद्या स्वतःलाच उमेदवार म्हणून दाखवेल। तर मी काही जास्त त्या गोष्टीला लक्ष देत नाही। मी माझं काम करतोय, मी जी जनतेची कामं केली। सरपंच आले, सरपंचांचे मानधन वाढवले, अंगणवाडी सेविका आल्या, त्यांनी जी मागणी केली ती पूर्ण झाली, कोतवालांनी मागण्या केल्या त्या पूर्ण झाल्या। 6 वर्षाचं बालक माझ्याकडे आलं, त्याचं 6 लाखाचं ऑपरेशन फ्री करून दिलं, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी। माझ्याकडे जो अप्रोच होतोय त्याची सगळ्यांची कामं होत आहेत, यात माझी काय चूक? आणि त्यामुळे दर्यापुरातली जनता ही माझ्याकडे स्वतःहून येते, त्यांचे प्रश्न मांडते। त्यांना माहिती आहे की अभिजित अडसूडकडे गेला, हा पक्षाचा राष्ट्रीय सचिव आहे, मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे आणि त्यामुळे कामं लवकर होतात। त्यामुळे कुठेतरी कामं करून घ्यायचं प्रयत्न प्रत्येकजण करत आहे। आणि त्यामधून कुठेतरी यांना जर दुखत असेल तर मी काय त्याच्यामध्ये हे वाईट वाटून घेत नाही, ती माझी ताई आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।